धन्य माता पिता तयाचिया पुढी कन्या पुत्र सात्विक तयाचा हरिका वाक्ये देवा गीता भागवत करती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे पुढी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिका वाटे देवा महायोग पीठे तटे भीमरत्या वरम पुंडलिकाय धातु महेंद्रे समागत तिष्ठन्तमानंद कलम परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग 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 कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला अभंग देवमान्य संतमान्य वैराग्यवंत श्रीमंत आणि संत असणारे असे तुकोबराय आहे यांचा हा 4 चरणाचा अभंग आपण कीर्तन रूपी सेवेकरता घेतलेला आहे. विठ्ठल तुकाराम महाराज या अभंगातून आपल्याला काय सांगतात? हिताचा उपदेश करतात. कोणत्या हिताचं? हित ते करावे देवाचे भरे हित ते करावे. कशात मिळेल? तर देवाच्या चिंतनामध्ये हित मिळेल. हे सोडून बाकी तुम्हाला कुठंच हित मिळणार नाही. म्हणून हित ते करावे देवाचे चिंतना. हे फक्त देवाच्या चिंतनानेच मिळेल. नाहीतर काही माणसांना वाटते की आपल्याला आता हित मिळेल नंतर मिळेल. कोणाला वाटतं आपण गाडी घेतली त्यात आपल्याला काय मिळालं? हित मिळालं. हित यात नाही, हित देवाच्या चिंतनामध्येच आहे. म्हणून अजून तुकोबराय म्हणतात सुख, हित आणि सुख याच्यामध्ये 2 प्रकार आहेत. हित म्हणजे जे आपण घेतलं ते, सुख म्हणजे जे आपल्याला मिळालं ते. सुख कशात आहे? तर देवाच्या चिंतनामध्ये. देवाच्या चिंतनामध्येच महाराज तुम्हाला सुख आहे. हे सोडून बाकी तुम्हाला कुठंच नाही. कोणाला वाटतं आता सुख मिळेल नंतर सुख मिळेल. सुखाच्या आशेचा जन्म व्हायला होते पण तरी सुख मिळत नाही. मग तुम्हाला सुख कुठं मिळेल? तर देवाच्या चिंतनामध्ये. याच्यामध्येच तुम्हाला सुख मिळेल. नाहीतर मग सगळा जन्म व्हायला होते पण तरी सुख मिळते का? नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला. याच्या सुख नाही महाराज. फक्त देवाच्या चिंतनामध्ये सुख आहे. हे सोडून बाकी आपल्याला कुठंच सुख मिळणार नाही. म्हणून काय सांगतात तुकोबराय? हित ते करावे देवाचे चिंतन. अभंगाचा प्रथम चरण. आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता. कोण आपल्या हिताविषयी जागा आहे? तर आपल्या आई वडील आपल्या हिताविषयी जागे आहे. म्हणून आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता पिता त्याच्या. तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर असं सावता महाराजांनी कोणाला हृदयामध्ये साठवलं? सावता सागर प्रेमाचे आगर घेताला अवतार माडिया घरी. तुकोबरायचं खूप गोड वर्णन आहे. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साखरेला दाता त्रैलोक्याचा. कोणाला हृदयामध्ये साठवलं? सावता महाराजांनी जगाच्या मालकाला स्वतःच्या हृदयामध्ये साठवलं. सावता सागर प्रेमाच्या आगर घेताला अवतार माडिया घरी. ज्ञानोबरायचं उदाहरण झालं तर ज्ञानोबरायचं उदाहरण झालं तर जगाचा मालक पांडुरंग परमात्मा ज्ञानोबराय समाधी अवस्थेत असताना जगाचा मालक रडायला लागला. कोण?
पांडुरंग परमात्मा रडायला लागले. रडत असताना रुक्मिणीने प्रश्न केला, मालक तुम्ही जगाचे मालक आहो. या वारकरी संप्रदायामध्ये अनेक साधू जन्माला आले, अनेक साधू निघून गेले, पण तुम्हाला या रटाने कधीच नाही बघितलं. जगाच्या मालकांना सांगितलं, अगं रुक्मिणी हा देव म्हणती रुक्मिणी हा एकच योगी देखिला नयनी ज्ञान. रुक्मिणी ज्ञानोपारायच्या जाण्या नाही रडत, तर ज्ञानोपारायचं काय गोड साधू ज्या मायबापाच्या पोटी जन्माला आला, धन्य धन्य जयाचे कुशी ज्या मायबापाच्या पोटी जन्माला आला त्याला जेवढे धन्यवाद त्याचे तेवढे कमीच आहे. म्हणून धन्य माता पिता दयाच्या. अशी किती उदाहरणं सांगायचे, अशी किती उदाहरणं सांगायचे. 14 फेब्रुवारी या दिवशी काय झालं बरं, काय झालं या दिवशी 14 फेब्रुवारी या दिवशी किती जेव्हा आपले शेत झाले, 44 जेव्हा शेत झाले. पण बसणाऱ्या मंडळींनी कधी विचार केला का, नाही. तर बसणाऱ्या मंडळींनी कधी विचार केला ना तर डोळ्यातून अश्रू वाहतील, पाणी गळेल का, की ते आपल्या संरक्षणासाठी उभे आहेत. म्हणून 44 जेव्हा शेत झाले, पण त्यातले 15वे जेव्हा तर एवढे सुंदर होते, 15वे जेव्हा तर एवढे सुंदर होते की त्याचं लग्नच झालं नव्हतं. त्यातले काही जेव्हा तर असे होते त्याचं लग्न होऊन 1-2 महिने आणि 1-2 वर्ष जातात. त्यातले काही जेव्हा असे होते की ते 1-2 महिन्याची मुलं आणि 1-2 वर्षाची मुलं होते. ज्या दिवशी स्फोट झाला ना तर एक जेव्हा त्या दिवशी तिच्या आईशी फोनवर बोलत होता. तिच्या आईशी काय फोनवर बोलत असतात की आईने शब्द काढला की बाळा कधी येणार घरी, तर याने उत्तर दिलं की आई आता मी सुट्टी काढलेली आता घरी येणार. तर तेवढ्या जर समोर झाल्यानंतर स्फोट झाला, त्याच आवाजात त्यात तिथून आवाज निघाला आई ग असा आवाज ऐकल्यानंतर आईच्या डोळ्यातून धबधब पाणी वाहत आलं. सांगा महाराज. म्हणून अभंगाचा दुसरा चरण, कुळी कन्या पुत्र वाटे देवा. कोणाचा हरिक देवाला वाटतो, कोणाचा हरिक वाटतो, सात्विक मुलांचा. सात्विक म्हणजे कोणते, याच्यामध्ये 2 प्रकार आहे. एक काय सात्विक आणि एक आहे नास्तिक. पहिलं सात्विक सांगू. सात्विक म्हणजे कोणता, जे चांगले मुलं म्हणजे जे भजनात उभे राहतात, जे कीर्तनामध्ये उभे राहतात, जे आळंदीमध्ये शिकत आहेत, अशाचा मुलाचा अशाचा हरिक देवाला सुद्धा वाटतो, अशाच मुलांचा हरिक देवाला सुद्धा वाटतो. आणि नास्तिक म्हटलं तर असा जे बाहेरच्या मार्गात जास्त आहे त्याला नास्तिक म्हटलं जाते. तर एक उदाहरण देतो ऐका. एका गावाला माझं कीर्तन होतं, एका गावाला माझं कीर्तन होतं. तर त्या गावाला मध्ये गेलो आणि एक म्हातारी माझ्या जवळ बसलेली होती की महाराज आज आमच्या घरी चहा घेण्यासाठी चला. मी गेलो तर त्या आजीच्या घरात बसलो. आजीला म्हटलं आजी तुम्ही काम तरी काय करता. आजी म्हणते मी शेतात काम करते. आणि तुमचे मिस्टर काय काम करतात. आजी म्हणते ते पण शेतात काम करतात. मी म्हणतो तुम्हाला मुली कोणी आहे का. आजी म्हणते आहेत ना 3च मुलं आहेत पण मुलगी नाहीच आहे. म्हटलं बरं 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 मुलं तरी काय करतात. एक मुलगा मस्त चालू आहे, एक इंजिनियर आहे. मी म्हणतो दुसरा मुलगा डॉक्टर आहे. मी म्हणतो वा इथं आनंदाची बातमी आहे. मग मी म्हणतो तिसरा मुलगा तरी काय करते. त्याचं नाव नका घेऊ म्हणते, त्याचं नाव नका घेऊ. मी म्हटलं काय करते, दारू पिते. नाही नाही नाही. मी म्हटलं मग पत्ते. नाही 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 नाही. मग काय करते तरी काय. तो म्हणजे तुमच्यासारखा मोकाट फिरते. म्हणजे आम्ही मोकाट फिरतो, असे कीर्तन नाही करत, आम्ही मोकाट फिरतो. म्हणून अशाचा हरिक देवाला वाटतो काय नाही. जे सात्विक मुलं आहे त्याचा हरिक देवाला सुद्धा वाटतो. कोणाचा हरिक देवाला वाटतो, सात्विक मुलांचा. जे भजनामध्ये आणि कीर्तनामध्ये असतात त्याचा हरिक देवाला सुद्धा वाटतो. काय आहे गीता, तर गीता काय आहे, गीता भागवत करीती श्रवणा अखंड चिंतना विठोबाचे. गीता काय आहे महाराज, आता कोणालाच माहित नाही गीता म्हणजे काय आहे. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतना विठोबाचे. गीता हा आपल्या हिंदू धर्माचा
ग्रंथ आहे महाराज. आपण लहानपणी शाळेत गेल्यानंतर आपल्याला काय शिकवलं जाते? आता मी शाळेच्या बाजूनच राहतो, तर काय शिकवलं जाते? आय इंडियन माय कंट्री, ऑल इंडिया धर्मा ब्रदर्स अँड सिस्टर, आय लव्ह माय कंट्री. भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, देशावर माझे प्रेम आहे. म्हणून गीता काय आहे महाराज? आपल्या हिंदू धर्माचा ग्रंथ आहे. ज्ञानेश्वरी काय आहे? विठ्ठल विठ्ठल गीता भागवत कधी श्रवण अखंड चिंतन विठोबाचं चिंतन आणि देवाचं नामस्मरण. एकदा भजन करू. विठोबा आयु शेवटच्या जन्मात काय? ब्राह्मणे माझं घडू त्यांची सेवा, तरी माझ्या देवा फार नाही. कोणाची सेवा आपल्या हातून घडली पाहिजे? तर त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. तर कोणते आहेत? तर पहिले तर आपल्या आई वडिलांची आपल्या हातून सेवा घडली पाहिजे. त्याच्यामध्ये दुसरा प्रकार तर कोणाची, जे आपल्याला शिकवतात गुरुजींची, त्यांची सेवा आपल्या हातानं घडली पाहिजे. आणि तिसरी तर कोणती? देव आणि संत यांची सेवा आपल्या हातून घडली पाहिजे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. पहिले आई वडिलांची सेवा घडली पाहिजे आपल्या हातानं. कोणाची? आई वडिलांची. भक्त पुंडलिकानं कोणाची सेवा केली? कोणाची सेवा केली? तो भक्त पुंडलिक होता पापी आणि दुष्ट, आई बापाची केली सेवा, सारे पाप झाले नष्ट. भक्ती पाहून भक्ताला आला भेटाय श्रीहरी, तरी मलाही दाखवाना जगदुरायाची पंढरी, तरी मलाही दाखवाना जगदुरायाची पंढरी. कोणाची सेवा केली? कोणाची सेवा केली? आई वडिलांची. पण तुम्ही म्हणता की महाराज त्यानं तर आई बाबाला हाकलून दिलेलं होतं, पण तो कशात गुंतलेला होता? संसारामध्ये गुंतलेला होता ना. संसाराच्या नावे घालून या शून्य, वाढता पुण्य जन्म किती. संसारामध्ये गुंतलेला होता. मग नंतर बायको सोडून गेल्यानंतर मग कोणा सेवा करायला लागली? आई वडिलांची सेवा करत असताना भक्त पुंडलिक मागे उभा होता. विठ्ठल पांडुरंग विठ्ठल मागे उभा होता. तर त्याला काय वाटलं की आपण कधी मागे फिरलो, तुम्ही आता नको मागे फिरून, मागे कधी फिरलो तर आपले पाय हालतील, तर आपले आई वडील उठतील. तर त्यानं काय केलं तर मागे वीट फेकली. तर त्याच्यावर 28 युग उभा आहे विटेवर. युगे 28 विटेवर उभा, वामांगी रखमाई दिसली विशोभा. पुंडलिक अजून पण उभा आहे. म्हणून आई वडिलांची सेवा करा. आई वडिलांच्या सेवेशिवाय दुसरं फळ कोणतंच नाही. देवाची नका करू, गुरुजींना, पण सगळ्यात पहिली सेवा तर कोणाची असेल तर आई वडिलांची सेवा आहे. हीच महत्वाची आहे सेवा. तर दुसरी सेवा तर कोणती आहे? दुसरी सेवा कोणती आहे? गुरुजींची सेवा, जे आपल्याला शिकवतात. गुरुविना अनुभवा कैसाकडे. गुरुजींची सेवा आपल्या हातानं घडली पाहिजे. तिसरी आहे देवाची आणि संतांची. देवाची सेवा कोणतीही असो. थोडासा पर्याय जयंत झाला तर असा, तर आज काय आहे? षष्ठी. शांती ब्रह्म एकनाथ महाराजचा जल समाधी सोहळा आहे. पण आज माझं परम भाग्य समजतो की मला आज पैठणमध्ये सेवा करण्याचा योग आला. तर माझं मी खूप परम भाग्य समजतो. सेवेला पूर्ण विराम. विठ्ठल जय जय विठ्ठल.